कारण उच्च शिक्षित नागरिक आहे त्याला नोकरी मिळणार नसते त्या शिक्षणामुळे, तर त्या उच्च शिक्षणाचा त्याच्यात प्रगत नागरिक असण्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे उच्च शिक्षण आणि त्यातनं कार्यानुभवावरती भर देऊन शिक्षण हा पुढचा टप्पा आपल्याला करायला आहे. फुकट देणे, रेवड्या वाटणे यामुळे आपलं भवितव्य धोक्यात आहे का? या गोष्टीचा पुढील पिढीवर किती परिणाम होईल याबाबत आज संपूर्ण विवेचन प्राध्यापक अभय टिळक यांनी केलं. त्याचा आभार. अभय टिळक रोजगार इंडस्ट्री या विषयाचे खूप जुने अभ्यासक आहेत. अभय टिळक सर. सगळ्या नागरिक मंचाच्या या व्यासपीठावर पहिल्यांदा झालं. या व्यासपीठाचं नाव सगळ्यांना माहिती आहे, मी ऐकून आहे. विवेकजींबद्दल त्यांचं काम मी अनेक वर्ष बघतोय. मी फक्त सुरुवातीला एक अत्यंत नम्र विनंती आपल्याला अशी करणार आहे की मी जे काही बोलणार आहे ते बरंचसं आपल्याला पुस्तकी वाटेल, कारण मी कार्यकर्ता माणूस नाही, मी अभ्यासक पण नाही. मी इथे शेजारी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शिकलोय, मी अजूनही विद्यार्थी आहे. त्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते कदाचित आपल्याला पटणार नाही. पण जो प्रश्न रोजगाराचा आहे आणि जो केवळ महाराष्ट्रापुरता नाही आहे, जवळपास सगळ्या देशामधल्या बेरोजगारी रोजगारीच्या प्रश्नाचं स्वरूप ढोबळमानाने एकच आहे. त्याचे काही पैलू आणि काय करता येणं शक्य आहे, कारण यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या मानसिकतेशी सुद्धा संबंधित आहेत. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ज्याला आम्ही व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, की काही प्रकार मला अशी अनेक उदाहरणं माहिती आहेत की ही नोकरी आहे पण ही मी घेणार नाही. हा अगदी सर्रास आपल्याला प्रश्न दिसतो. त्यामुळे ह्याला अनेक पापुद्रे आहेत, त्यातले काही फक्त मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्यातले सुद्धा जे माझ्या गेल्या 20-एक वर्षातल्या प्रत्यक्ष कामातनं मला जे आकलन झालेलं आहे ते मी आपल्यापुढे मांडणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने सध्या आपण एकूण निवडणुकांमध्ये जे देतोय, त्याचं सगळ्यांचे आपण जाहीरनामे बघितले तर बेरोजगार तरुणांना 4,000 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत आम्ही पैसे देऊ वगैरे हे सगळं चाललेलं आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर ही एका अर्थाने स्पष्ट कबुली आहे राज्य सरकारची की आम्ही चांगल्या पद्धतीचा उत्पादक स्वरूपाचा रोजगार तयार करू शकत नाही, म्हणून आम्ही आता अनुदान देतो. डॉक्टर रघुराम राजन जे आहेत त्यांचं एक अप्रतिम पुस्तक आहे फॉल्ट लाईन्स म्हणून. 2008 साली अमेरिकेमध्ये जे जागतिक वित्तीय अरिष्ट निर्माण झालं ते ज्या कारणातून निर्माण झालं त्याचा उहापोह त्याच्यामध्ये आहे. त्यातलं एक वाक्य मी आपल्याला सांगतो, कारण ते बरोबर आजच्या परिस्थितीला लागू पडतं. रघुराम राजन असं म्हणतात की त्या अमेरिकेमध्ये त्यावेळी जी परिस्थिती होती बरोबर तशी आपल्याकडे आज परिस्थिती आहे की अत्यंत उच्च शिक्षित ज्यांच्याकडे आपण स्पेशलाइज्ड स्किल्स आणि एज्युकेशन म्हणतो ती ज्यांच्याकडे आहे तिथे नोकऱ्यांचा पानवा नाही आहे, आणि जिथे अंग मेहनतीची परंतु कुठल्या तरी किमान कौशल्याची गरज आहे अशाही स्तरामध्ये प्रश्न नाही. बेरोजगारीचा जो मुख्य प्रश्न आहे तो मधल्या स्तराशी आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी जास्ती आहेत. अमेरिकेमधली ही जी परिस्थिती होती त्यावेळी तिथे बुश महाशयांचं राज्य होतं आणि ग्रीन्सपॅन हे तिथल्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर होते, म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा तिथला भाऊ. त्यावेळी एक तत्व असं पाळलं गेलं आणि ज्याची परिणती त्या अनिष्टामध्ये झाली. ते तत्व असं होतं की इफ आय कॅनॉट गिव्ह यू अ जॉब आय विल प्रोटेक्ट युअर कन्झम्पशन. मी तुला नोकरी देऊन तुझी क्रयशक्ती वाढवू शकणार नाही, पण तुझ्या उपभोगाची हानी होणार नाही याची काळजी शासन संस्था घेईल. आज आपण बरोबर जवळपास तेच करतो. त्यामुळे ही ज्या पद्धतीने आपण बेरोजगारीकडे रोजगार निर्मितीकडे बघतोय त्याच्यात ही अध्यारूत कबुली आहे की आम्ही चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माण करू शकत नाही आणि म्हणून आम्ही बेरोजगार हप्ता देऊ, कुणाला तरी पैसे देऊ. हा पहिला मुद्दा आहे. दुसरं, आम्ही सध्या आम्ही एका कॉलेजमध्ये सर मी एक काम करतो बरं का. माझ्या आकलनाप्रमाणे मुख्य प्रश्न जो आहे आपल्या देशातला म्हणजे महाराष्ट्रामधला प्रामुख्याने हा महाविद्यालयीन तरुणांच्या किंवा ज्यांचे पदवी झाले त्या पदवीधरांच्या रोजगार क्षमतेचा आहे. त्यांच्याकडे पदवी आहे पण क्षमता नाही. श्रमांच्या बाजारपेठेमध्ये आज आम्ही या संदर्भामध्ये नाशिकमध्ये सर्वे करून बघितला, जालन्यामध्ये करून बघितला, कुठेही उद्योगांना मनुष्यबळ किंवा कामगार ठेवायचे नाहीत असं कुठेही नाहीये. उद्योग रोजगार
निर्माण करायला सक्षम आहेत, इच्छुक आहेत, त्यांना नोकरी द्यायची इच्छा पण आहे, मात्र त्यांना ज्या क्षमतेचं मनुष्यबळ पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला अशी करायला लागेल की हा जो निखळलेला सांगा आहे, की जसं हिरम कुलकर्णींचं प्रख्यात वाक्य होतं की शाळा आहे शिक्षण नाही, तसं आज आपल्याकडे महाविद्यालय हे आम्ही आता बघतोय, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या त्याचा अभ्यास करतोय की महाविद्यालयीन शिक्षण आहे, पदवी आहे, पण कौशल्य नाही. आता मला हाही प्रश्न अनेकांनी विचारला की कौशल्याचं प्रत्येक ठिकाणी आपण कौशल्य कसं जोडणार. मी उदाहरण देतो. आज इथे दीपकजी वर्तमानपत्रातले आहेत, मी वर्तमानपत्रात काही काम केलेलं आहे. आज वर्तमानपत्रामध्ये किंवा एकूण प्रकाशन व्यवसायामध्ये चांगले मुद्रित शोधक मिळत नाही, कारण मराठी चांगलं येणं, मराठी MA घेऊन पदवी प्राप्त करणं आणि मुद्रित शोधन करणं ही कला आहे. हा जो सांगा आहे हा पूर्णपणे आपला निखळलेला की वर्गात शिक्षण आम्ही देतो, त्याची गुणवत्ता काय मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, कारण तेही जग जाईल. पण त्या शिक्षणामधनं क्षमता जी निर्माण आहे की जी मार्केटेबल आहे, क्षमांच्या बाजारपेठेमध्ये मला जे डिलिव्हर करायचं आहे, एखाद्या माणसाला मी नोकरीला नेमल्यानंतर तो सांधा आपला निखळला आहे. हा सांधा जर आपल्याला तोडायचा असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता असा आग्रह धरायला लागेल. नवीन शिक्षण धोरणामध्ये काय मी एवढं बारकाईने ते बघितलेलं नाही, पण ते कधी येईल हेही मला माहित नाही. पण आज अत्यंत पहिल्यांदा आपल्याला जर गोष्ट करायला लागेल ही करायला लागेल की प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या पदवीमधनं जे अपेक्षित ज्ञान विद्यार्थ्याच्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, त्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा धागा जोडायला लागेल. मी कोकण इन्स्टिट्यूटमध्ये इथे अर्थशास्त्र शिकलोय. मी ज्या पद्धतीने अर्थशास्त्र शिकलो, आम्हाला चक्क असा सगळा मोकळा डेटा म्हणजे जनगणना अहवालामधनं आकडेवारी आमच्या समोर ठेवायला द्यायची आणि आम्हाला सांगायचे की आता तुम्ही टेबल्स तयार करा आणि त्या आकडेवारीतनं काय दिसतंय हे तुम्ही निष्कर्ष काढा. म्हणजे ज्याला आम्ही माहिती वाचणं, डेटा रिडिंग म्हणतो. आज अनेक मुलं अशी माहिती की त्यांना साधं टेबल समोर की ह्या टेबलबद्दल काय निष्कर्ष काढतोय, पण तो काढता येतो. हा जो क्षमतेचा निखळलेला सांधा आहे हा माझ्या दृष्टीने अत्यंत मोठा आहे. दोन, कुठेतरी आपल्याला हे आता मान्य करायला लागेल आणि याच्याबद्दल मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, कारण याच्यावरती आमच्या संस्थेमध्ये एक अत्यंत जहाल चर्चा झाली होती की शिक्षण हे उत्तम नागरिक तयार म्हणजे उच्च शिक्षण हे उत्तम नागरिक तयार करण्याचं साधन आहे का आपण बाजारपेठ श्रमांच्या बाजारपेठी करता आपण प्रशिक्षित श्रमिक तयार करतोय. मला असं वाटतं हा गंड आपल्याला आता काढून टाकायला लागेल, कारण उच्च शिक्षित नागरिक आहे त्याला नोकरी मिळणार नसेल त्या शिक्षणामुळे, तर त्या उच्च शिक्षणाचा त्याच्यात प्रगत नागरिक असल्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे उच्च शिक्षण आणि त्यातनं कार्यानुभवावरती भर देऊन शिक्षण हा पुढचा टप्पा आपल्याला करायला लागेल. तिसरी गोष्ट, विशेषतः ग्रामीण उद्योगांच्या मध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये मी याच्यावरती आम्ही 3 वर्ष आम्ही काम करतो स्वतः, म्हणजे मी त्या संस्थेमध्ये होतो. आम्ही असं म्हणतो की विशेषतः ग्रामीण भागामधलं स्थलांतर जे होतं मोठ्या शहरांच्या मध्ये ते प्रामुख्याने रोजगाराची शोध होतं. ती गोष्ट अंशतः खरी आहे, कारण आज परिस्थिती अशी आहे की आई जीव घालणार बाप भीक मागून येणं अशी परिस्थिती आहे की शेती परवडत नाही, असलेली शेती करण्याची इच्छाही नाही आणि शहरामध्ये रोजगार मिळत नाही, कारण शहरांच्या बाजारपेठेमध्ये ज्या प्रकारची कौशल्य आहेत तिथे आपण बसत नाही. आणि म्हणून जे सगळं जे असंघटित क्षेत्र आपण बघतोय त्याचा परिणती तो आहे. तुम्ही तिकडे असता दाखवतो. ग्रामीण भागाच्या मागे उद्योगांचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे असं आपण अनेक वर्ष बोलतो. आज विकेंद्रीकरणामधली सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये त्या पद्धतीचं प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही, ती अडचण आहे. दोन, ग्रामीण भागामध्ये जर उद्योग तयार करायचा असेल तर हा आपला दुसरा अत्यंत मोठा गैरसमज आहे की केवळ क्रेडिट दिलं, पतपुरवठा उपलब्ध करून दिला की असे गवतासारखे उद्योग उभे राहतील, हे अत्यंत थोतांड आहे. उद्योगांना ज्याला आम्ही बिगर पत किंवा पतेतर ज्या सुविधा म्हणतो, म्हणजे मुख्य उद्योजकांना मार्गदर्शन लागतं. यंत्रसामग्री कुठली घ्यायची, कुठलं उत्पादन करायचं, कधी करायचं, कुठल्या स्केलला करायचं, कुठे विकायचं, त्याच्याकरता कशा पद्धतीने त्याने कच्चा माल कुठनं आणायचा, व्यवस्थापन त्याचं कसं करायचं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी जर आपण करू शकलो तर ग्रामीण भागामधला उद्योग वाढतो. याच्याकरता नाबार्डने एक अत्यंत उत्तम प्रयोग 2 राज्यांच्या मध्ये करून बघितला, एक महाराष्ट्र, दुसरं गुजरात, की जिथे ग्रामीण भागामधली त्या जिल्ह्याची जी प्रमुख जिल्हा बँक आहे, सहकारी बँक, त्या बँकेने कर्ज पुरवठा करायचा
त्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने गावोगाव कोणाला रोजगाराची गरज आहे, त्यांची क्षमता काय आहे, त्यांनी कोणत्या प्रकारची ते कामं करू शकतात, स्थानिक परिसरामध्ये उद्योग कोणते आहेत, त्यांना कशा प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे याचा अभ्यास करायचा आणि यांच्या जोडीला एक संशोधन संस्था जोडून दिली ती यांचे प्रोजेक्ट प्रकल्प तयार करायचे आणि ही मुलं कामाला लागल्यानंतर त्याचं मूल्यमापन करायचं. या पद्धतीने जर आपण अशी एक साखळी संघटना तयार करू शकलो तरच ग्रामीण भागामध्ये उद्योग तर धरून राहू शकतात, त्यातनं रोजगार निर्मिती होऊ शकते आणि मुख्य म्हणजे त्यांना स्थलांतर रोखण्याला त्याच्यावरती परिणामकारक उत्तर मिळू शकते. तर तिसरी गोष्ट, जर आपल्याला खरोखर रोजगार निर्मिती करायची असेल आणि ती ग्रामीण भागात करायची असेल तर केवळ पतपुरवठ्याची संख्या वाढवून काही होणार नाही. आपल्याला त्याच्यामध्ये त्या काळामध्ये क्षेत्रामधल्या महाविद्यालय, त्या क्षेत्रामधल्या स्वयंसेवी संस्था आणि गावोगाव असणारे जे कारागिरांचे संघ आहेत किंवा कारागिरांच्या संस्था आहेत यांच्या संगनमताने आपण जर हे काम केलं तर हे होऊ शकतं. ह्या पद्धतीने ह्या प्रक्रियेला चालना मिळण्याआधी एक नियमावली, कायदेशीर प्रक्रिया, प्रशासकीय प्रक्रिया जर आपण करून हा एक उपक्रम म्हणून राबवू शकलो तर ती एक दिशा आहे. चौथा पर्याय जो आहे, जो आम्ही पुन्हा बघितलेला आहे, म्हणजे तुम्ही त्यावेळी मी जरी पुस्तकी असलं तरी मी जे उदाहरण सांगतो ती झालेली आहेत, करता येण्यासारखी आहे. ज्या पद्धतीच्या बेरोजगारीची समस्या आज आपल्याकडे प्रामुख्याने आहे की अत्यंत वेगाने तंत्रज्ञान बदलत आहे आणि त्या प्रमाणामध्ये त्या प्रकारच्या तंत्रज्ञानाने युक्त मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये आपली उच्च शिक्षणाची व्यवस्था कमी पडते. अशा वेळी हीच प्रक्रिया सगळ्या युरोपीय देशांच्या मध्ये 80च्या दशकामध्ये येऊन गेली की अत्यंत मोठ्या प्रमाणात उद्योगांमध्ये तंत्रज्ञान बदललं, तंत्रज्ञान प्रगत झालं, त्यामुळे जे मूळ कामगार होते त्यांचं प्रशिक्षण हे अपुरं पडायला लागल्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आणि दुसऱ्या लोकांना नोकऱ्या मिळणार कारण त्यांच्याकडे ते शिक्षण नव्हतं. अशा वेळी तिथल्या शासन संस्था, तिथल्या उद्योजकांच्या संस्था आणि तिथले कारखानदार या तिघांनी भागीदारीने आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या उद्योगांना म्हणजे आपल्या उद्योग समूहांना किंवा उद्योग गटांना ज्या प्रकारचं मनुष्यबळ लागतंय त्या प्रकारचं प्रशिक्षण आपणच ऑर्गनाईज करायचं हा प्रयोग अत्यंत व्यवस्थित राबवला गेला. पुण्यामध्ये आम्ही तो 4 वर्ष राबवला. हे होण्यासारखं आहे की ज्यातनं मुळामध्ये उद्योगांनाच माहिती असतं की आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये आपण तंत्रज्ञान कसं बदलणार आहोत, कशा प्रकारचं मनुष्यबळ आपल्याला लागणार आहे आणि त्याच्याकरता मुख्य भर हा आपल्याकडे जे शिक्षणाचं मॉडेल आहे, मी क्षमा करा म्हणजे मी थोडं इथे केवळ समाजशास्त्रीय भूमिकेतनं मी बोलतोय, त्याचा कुणीही जातीय अर्थ घालू नये. आपली सगळी व्यवस्था ही प्रामुख्याने ब्राह्मणी व्यवस्था आहे की पुस्तकी ज्ञानावर भर, त्याला हाताने काय येतं कधी कोणी बघत नाही. आम्ही त्या 4 वर्ष आम्ही जो कार्यक्रम राबवला त्याच्यामध्ये पुणे परिसरातल्या 22 उद्योगांच्या संस्था सहभागी झालेल्या होत्या. 24 कार्यक्रम उपस्थित झाले आणि जवळपास 3,500 लोकांना फायदा मिळाला. त्या भर संपूर्ण 20% वर्गातला अभ्यास आणि 80% प्रात्यक्षिक. त्यामुळे आपल्याला संपूर्ण या काळामध्ये जर रोजगार निर्मिती करायची असेल तर शिक्षणाचा कौशल्याशी सुटलेला सांधा जोडणं, शिक्षण पद्धतीमध्ये अधिकाधिक हा अनुभवाधारित प्रत्यक्ष काम त्याला करता यायला पाहिजे याचा भर देणं. 3 उद्योगांना क्रेडिट नॉन क्रेडिट ज्या फॅसिलिटीज लागतात त्याचं उद्योजकांना सहकार्य मिळवून देणं आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठेतरी आपल्याला अत्यंत ठामपणे आता हे सांगायला लागेल की सरकारने अनुदान किंवा रेवड्या जरूर वाटाव्यात पण त्याचा कुठेतरी आउटकमशी संबंध जोडा. 4,000 रुपये द्यायला हरकत नाही, ते 4,000 रुपये कसे वापरले गेले आणि त्याने त्या 4,000च्या मुळे त्याचं एकतर रोजगार क्षमता वाढणारं शिक्षण त्याने प्राप्त केलं का याच्याकरता मला ITI सुधारलं. मी पुन्हा सांगतो, आमचा जयसिंगपूरचा सर्वे जर कधी झाला तर मी आपल्याला इथे जरूर सांगेन. आज ग्रामीण आमच्या आत्ताच प्रत्येक सर्वेबद्दल निष्कर्ष आहेत ते असे सगळ्यात मोठी गदा ही भाषा आणि समाजशास्त्र शिकणाऱ्या लोकांची भरती आहे. ज्यांना केमिस्ट्री शिकले, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि प्रामुख्याने ITI केलेल्या मुलांची रोजगार क्षमता ही प्रचंड असते. म्हणजे आपल्याकडचा रोजगारचा जो प्रश्न आहे तो अत्यंत म्हणजे गुंतागुंतीचा आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्तरीकरण आहे
अनेक ठिकाणी ज्याला आम्ही व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणतो तसा अत्यंत मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. नोकऱ्या नाहीत असं मी म्हणणार नाही, असलेल्या नोकऱ्या तयार करण्याची क्षमता नाहीये आणि असलेल्या नोकऱ्या निर्माण करण्याची इच्छाशक्ती पण नाहीये आणि कदाचित ती इच्छाशक्ती हे अशी फुकट आणून दिल्यामुळे मारली जाईल का याची मला भीती वाटते. म्हणून आपण जास्त एक सामान्य विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की पहिली आपण ही मागणी करावी की सरकारने इथून पुढे काही फुकट देऊ नये. आम्ही गाडगेबाबांच्या नावाने अमरावतीमध्ये विद्यापीठ सुरू केलेलं आहे. मधुकर केचांचा मला शाळेमध्ये गाडगेबाबांच्या जीवनावरचा लेख पाठ्यपुस्तकामध्ये होता. केचांच्या घरी गाडगेबाबा दुपारी 12 वाजता आले. केचाने असलेल्या मी ओळखलं नाही, दारामध्ये कोण उभे आहे. आई म्हणली की अरे ते बाबा आहेत, त्यांना भाकरी वाढ. मी भाकरी घेऊन गेलो. केचाने असलेल्या आहे. बाबांनी सांगितलं मी नुसती भाकरी घेणार नाही, आधी मला काम सांगा. वडिलांनी नाईलाजाने अंगणामधली लाकडं फोडून घेतली, मग बाबांनी भाकरी घेतली. ही जी कार्यसंस्कृती आहे, ही कार्यसंस्कृती आपल्याला प्रत्येकाला, आणि हे सरकार करणार नाही ते आपल्याला करायला नाहीतर केवळ फुकट मिळत आहे. म्हणून ते अमेरिकेत झालं, ओबामा आल्यानंतर जे झालं की बेरोजगार भत्ता आहे म्हणून व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट वाढतं. जे कारण नोकरी आहे तर मला घ्यायची इच्छा नाहीये, तर मला घ्यायचंच नाहीये कारण मला भत्ता मिळतो. या दुस्थितीला आपण जाऊ नये असं मला वाटतं. म्हणून या 3-4 गोष्टी फक्त मला शंका अशी आहे, म्हणून मी आपली क्षमा मागून थांबतो की हे सगळं एका सरकारच्या अखत्यारीत होईल का आणि केवळ सरकारकडनं होईल का याच्यावर शंका आहे. त्याला आपण सगळे उद्योग, शासन आणि ज्याला आपण कम्युनिटी म्हणतो समाज म्हणून आपली सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी मोठी आहे. धन्यवाद.